महादेव गीतेला मारहाण झाली असेल तर सीसीटीव्ही तपासा, तृप्ती देसाई यांनी ही मागणी केली आहे। संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची रवानगी मुंबईच्या जेलमध्ये करावी अशी मागणी देखील देसाई यांनी केली आहे। बबन गीतेला तातडीनं शोधून आतमध्ये टाका, गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम गृहमंत्र्यांचं असल्याचं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या। तर महादेव गीतेला झालेल्या मारहाणी प्रकरणी तृप्ती देसाई यांनी सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची रवानगी मुंबईमध्ये करा, मुंबईतील कारागृहात करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम हे गृहमंत्र्यांचंच आहे असं देखील तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे। देशमुख प्रकरणातील जर सांगितलं असेल की तिथे वाल्मिक कराड करूनच आम्हाला मारहाण झाली आहे, तर सीसीटीव्ही न्यायालयात जे आहेत ते तिथले हजर करणं जेल प्रशासनाने गरजेचं आहे। आता जेलमध्ये सुद्धा तेच त्या गोष्टी करतायत, तर मला वाटतं की याच्यामध्ये एक सत्यता पडताळावी आणि वाल्मिक कराड आणि ही जी त्याची टोळी आहे, जे कोणी आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातले जेलमध्ये आहेत त्यांना विदर्भ असेल किंवा मराठवाडा इथं कुठल्याही जेलमध्ये न ठेवता मुंबईच्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी। बबन गीते असो किंवा वाल्मिक कराड असो, या गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम आता गृहमंत्र्यांचं आहे। आरोपी सापडत नाही आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, म्हणजे गृह खात्याचं पोलिसांचं अपयश आहे। आणि अशा पद्धतीनं धमक्या देणं किंवा आम्ही फार काही करतोय म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर बबन गीते करत असेल तर तातडीनं शोधा आणि आतमध्ये जे आहे ते जेलमध्ये त्याला टाका।